माऊली संत तुकाराम आणि पंढरीच्या पांडुरंगाचा धावा करत तुकोबा महाराज जेऊरकर यांच्या मार्गदर्शनात नाशिकच्या मालेगाव, नांदगाव या तालुक्यातील वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनाकरता पंढरी गाठायचं निश्चित केलंय। मालेगावच्या जेऊर गावातून दिंडीला सुरुवात आहे। अवघ्या 10 दिवसात मॅरेथॉन पद्धतीनं 400 किलोमीटरचा पायी प्रवास करत ही दिंडी पंढरीत पोहोचणार आहे। साधू संतांनी आपल्याला निष्कामता भक्तीचा प्राण समजून साधना करायला सांगितली। निष्कामता भक्तीचा प्राण आहे, म्हणजे व्यवसाय म्हणून काही करायचं नाही। आता बहुतांशी माणसं रस्त्याने थोडं वारकऱ्यांकडून बिशी करतात। या दिंडीमध्ये बिशी नाही, हे एक महत्त्वाचं। दुसरी महत्त्वाची गोष्ट लेडीज नाही आणि 11व्या दिवशी पंढरपुरात जाते। हे दिंडीचं हे महत्त्व आहे। ही दिंडी म्हणजे मी पायी निघालो म्हणून पायी तीर्थयात्रा आहे दिंडी म्हणून। आता दिंडीचा आकार आता यायला लागला, पण दिंडी म्हणून नाहीच। जास्त लोक भाविक लोक संत तुकोबांची पालखी बारामतीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे। वरवणमधील मुक्कामानंतर पालखी बारामतीच्या दिशेनं मार्गस्थ आहे। रोटी घाट पार करून बारामती तालुक्यात प्रवेश केला जाणार आहे। तर माऊलींचा पालखी सोहळा 15 ते 17 जुलै दरम्यान साताऱ्यात असेल। सातारा पोलीसही सज्ज आहेत। 2300 पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात असेल। पोलिसांकडून 24 सराईत गुन्हेगारांना तडीपारही करण्यात आलेले आहे। सातारा जिल्ह्यामध्ये माऊलीची पालखी पूर्णपणे निर्विघ्न व्हावी, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये। 15, 16, 17, 18, 19 या 5 दिवसाकरता हे सर्व समाजकंटक हे आम्ही सातारा जिल्ह्यातून तडीपार करत आहोत, की जेणेकरून माऊलीची पालखी पूर्णपणे निर्विघ्न व्हावी। वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा कसलाही त्रास होऊ नये, चोऱ्या माऱ्या छेडखाने वगैरे कुठल्याही गोष्ट होऊ नये याकरता आम्ही सातारा पोलीस सज्ज आहोत। अशा प्रकारच्या कडक कारवाई करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।